तर मित्रांनो, आज आपण आलोय नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये आणि इथं आपण 11व्या शतकातलं एक मंदिर बघतोय, गोंदेश्वर मंदिर. तुम्ही एक्झॅक्ट माझ्या मागं बघू शकता, हे मंदिर आहे आणि हे संपूर्ण मंदिर आज आपण एक्सप्लोअर करणार आहे. तर चला पूर्णपणे मंदिर आपण बघूया. आता आल्यावर मित्रांनो, हे डाव्या हाताला तुम्हाला एक गणेश मंदिर आहे आणि एकदम पुरातन काळातली छान अशी इथं मूर्ती देखील आहे. गणपती मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला दुसऱ्या बाजूला, म्हणजे मंदिरात आल्यानंतर उजव्या बाजूला जे आहे ते विष्णूचं मंदिर आहे आणि पुरातन काळातलं हे शिल्प किंवा ही मूर्ती आहे.
मित्रांनो, हे आहे सूर्य मंदिर. सूर्य मंदिराच्या बरोबर समोर हे आहे पार्वती माता मंदिर आणि आपण आलोय ते आहे सूर्य मंदिर आणि हे आहे गोंदेश्वराचं मुख्य मंदिर. या मंदिराला 3 दरवाजे आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि बरोबर मंदिराच्या एक्झॅक्ट समोर एक सभामंडप आहे जिथं लय फोटो खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. या गोंदेश्वर मंदिराच्या बरोबर चारही बाजूला 4 मंदिरं आहे. आतमध्ये आल्यानंतर डाव्या हाताला तुम्हाला दिसतं ते गणपती मंदिर, त्याच्याबरोबर उजव्या हाताला आहे ते विष्णू मंदिर आहे आणि मंदिराच्या दुसऱ्या बाजूला आल्यानंतर इथं एक मंदिर आहे, ते आहे सूर्य मंदिर आणि हे आहे पार्वती माता मंदिर. अशा पद्धतीने ही मंदिराची रचना आहे आणि 11व्या शतकापासून हे मंदिर इथं अस्तित्वात असल्याचे काही पुरावे गेल्या अनेक वर्षापासून अभ्यासकांना सापडलेले आहेत. तर तिथं तसं पाहिलं तर जास्त गर्दी नसते, पण पाऊस असल्यामुळं अजूनच हे मंदिर छान दिसत आहे आणि भाविक मोठ्या प्रमाणात इथं येत आहेत. ही आहे मंदिराची समोरची बाजू, मी तुम्हाला मंदिराची दाखवतो आहे आणि आपण जे येतो ते या बाजूनं येतो आणि तिथूनच लोक वरी जातात, पण मंदिराची मुख्य बाजू इथून वरी आहे आणि या बाजूला बरोबर इथं नंदी आहे आणि इकडं जर आपण बघितलं तर इथं जो आहे तो सभामंडप आहे. त्या सभामंडपातले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. तर फोटो निकालना